आणि ही थेट दृश्य आपण पाहतोय नागपूरमधून। नागपूर शहर जिल्हा काँग्रेसचे आंदोलन सुरू आहे आणि निदर्शन सुरू आहे। भाजपच्या नेत्यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यांच्या निषेधार्थ आज काँग्रेस राज्यभर आंदोलन करणार आहे। नागपूरमध्ये आपण हे थेट दृश्य पाहतोय। जोरदार घोषणाबाजी भाजप नेत्यांसंदर्भात सुरू अनिल बोंडे यांनी राहुल गांधी यांच्या जिभेला चटके देण्यात यावेत अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं आणि गेल्या काही दिवसांमध्ये भाजपकडून अशा प्रकारे राहुल गांधींवर सातत्यानं टीका होती आहे। तर संजय गायकवाड यांनी सुद्धा बेताल वक्तव्य केलं होतं। या सर्व वक्तव्यांविरोधात अशा प्रकारे सध्या काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि नागपूरमध्ये मोठं आंदोलन केले। जोरदार घोषणाबाजी सध्या सुरू आहे। नागपूर शहर जिल्हा काँग्रेसतर्फे हे आंदोलन करण्यात आलेले आहे। आज राज्यभर काँग्रेस आंदोलन करणार असल्याचं कळतंय। नागपूरमधून आपल्याला ही दृश्य पाहायला मिळत आहे। भाजप नेत्यांच्या बेताल वक्तव्यांविरोधात हे आंदोलन सध्या सुरू आहे। आमचे प्रतिनिधी अमर काणे या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवण्यात नागपूरमध्ये थेट जाऊया अमरकडे। अमर, आज काँग्रेसनं तीव्र आंदोलन केल्याचं दिसतं आहे आणि भाजप नेत्यांच्या निषेधार्थ आंदोलन सुरू आहे। काय नेमकं या आंदोलनाचं स्वरूप आहे? जे वक्तव्य करण्यात आले होते महायुतीच्या नेत्यांकडून गायकवाड आणि त्यानंतर अमरावतीत सुद्धा जे वक्तव्य झालं त्यानंतर काँग्रेसकडून हे आंदोलन करण्यात येत आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून आज संपूर्ण राज्यभर आंदोलन करतात। त्याचाच एक भाग म्हणून नागपुरातील सीताबर्डी चौकात सुद्धा हे आंदोलन सुरू आहे। अतिशय आक्रमकपणे हे आंदोलन सुरू आहे आणि विकास ठाकरे काँग्रेसचे शहराध्यक्ष यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू आहे। ठीक, धन्यवाद अमर दिलेल्या माहितीसाठी। अमर काणे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते। विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सध्या सुरू आहे। नागपूरमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेत आणि भाजप नेत्यांच्या निषेधार्थ आंदोलन सुरू आहे।